आशीर्वादित लोक आहेत. ब्लेसेड आर द पीपल, म्हणजे जे लोक त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मेजवानीला आमंत्रित केले गेलेले आहेत ते लोक आशीर्वादित आहेत. हालेलुया. तुम्ही म्हणाल का आशीर्वादित आहे? एक 2 दिवसापूर्वी असं झालं, मी थोडं काम शाळेतलं संपल्यानंतर थोडा विचार, निवांत झाल्यानंतर थोडा विचार येत होता मनामध्ये की आता पूर्वी सेवा केली, आता पण करतो पण एवढं जास्त वेळ देता येई नाही. मग विचार करत होतो की आता आयुष्यात मी काय मिळवलं, एवढं सगळं केलं, आता पण काय मिळवलं आपण? आपलं आयुष्य सगळं शून्य, काय मिळवलं नाही, काय नाही, काय नाही. आपलं आयुष्य असंच व्यर्थ गेलं, काय आपल्या आयुष्याला अर्थ नाही. नक्की देवा का माझे जीव, म्हणजे का हे सगळ्या गोष्टी घडल्या? अशा भरपूर गोष्टीने माझ्या डोक्यात काय होतं, एक प्रकारचा विचार सारखे येत होते. विचार येतात नाही का, आपण रिकामं डोकं सैतानाचं घर म्हणतो ना, सैतान डोक्यामध्ये चालू होतं, विचार चालू होतं, काय मिळवलं, काय केलं, आतापर्यंत काय झालं. विचार करत करत पडलो होतो बेडवरती आणि आठवलं की इकडं मला यायचंय, संदेश तयार करायचा. हालेलुया. आणि मग विचार करतो आता संदेश तयार करायचं. उठलो आणि देवाचं वचनाचं मनन करत असताना पवित्र आत्म्याने मला गाईड केलं आणि पवित्राने सांगितलं की जे लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या मेजवानीला त्यांना आमंत्रित केलं गेलेलं आहे ते लोक आशीर्वादित लोक आहेत. हालेलुया. का बरं आशीर्वादित आहेत? कारण जे उचलले गेलेले लोक आहेत ते येशू सोबत 7 वर्षाच्या काळामध्ये प्रभूच्या मेजवानीमध्ये पार्टी करणार आहेत. हालेलुया. पण त्याच काळामध्ये ज्यांनी विश्वास ठेवला नाही, जे प्रभूपासून दूर आहेत, जगिक मार्गात आहेत, जगिक गोष्टीत आहेत, पापात आहेत, बंगलेवाले आहेत, गाडीवाले आहेत, कारवाले आहेत, करोडपती आहेत, बिलियनेर आहेत, सगळे त्या काळामध्ये त्या पृथ्वीवरती त्या महासंकटाच्या काळामध्ये असणार आहे. हालेलुया. इतका मला आनंद झाला की प्रभू मी किती नेगेटिव्ह विचार करत होतो, मी असं का विचार करत होतो का? कारण प्रभू स्वर्गामध्ये तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे आणि मी तिथे असणार आहे. हे सगळ्यात मोठं प्रियानं आपल्याला मिळालेला आशीर्वाद आहे. हालेलुया. मग देवाने मला काय सांगितलं, कधी स्वतःला म्हणायचं नाही की मी बॅड लक आहे किंवा मी चुकीचं आहे, मी चुकीचं नाही. प्रभूने तुमच्या जीवनात आणि माझ्या जीवनात जे काय केले प्रियानं, आज प्रभूला मी ओळखतो, माझं तारण झालंय म्हणून मी आशीर्वादित आहे. हालेलुया. हालेलुया. आपण बाजूला म्हणूया, मी आशीर्वादित आहे. मी आशीर्वादित आहे. विश्वासाने बोला, मी आशीर्वादित आहे. तुम्ही आजारामध्ये असाल, संकटामध्ये असाल, अडचणीमध्ये असाल, सैतान तुमच्या डोक्यात काय म्हणणार माहिती का? तू शापित आहे. काय म्हणणार? तू शापित आहे. काय प्रार्थना करतो, काय देवाला जातो, काय चर्चला जातो, काय गरज नाही, नाही का? काय गरज नाही. सैतान प्रभूशीला म्हणला, प्रभूशीला पण म्हणला ना, माझ्या समोर तू पाया पड, मी तुला सर्व जग देऊन टाकतो म्हणला की नाही? मग देवाला सोडल्यानंतर आपल्याला कधी सोडणार? आपल्या डोक्यात पण विचार होतो प्रियानो. परंतु हे लक्षात द्या, कधीही लक्षात द्या, आपण आशीर्वादित लोक आहोत.